प्रश्न क्रमांक 1. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? ए 1625, बी 1627, सी 1630, डी 1635. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 1630. प्रश्न क्रमांक 2. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणते? ए पुरंदर, बी शिवनेरी, सी रायगड, डी जंजिरा. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शिवनेरी. प्रश्न क्रमांक 3. शिवाजी महाराजांचे वडील कोण होते? ए शहाजी भोसले, बी रामचंद्र पंत, सी हंबीरराव मोहिते, डी लक्ष्मणराव झुंजार. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए शहाजी भोसले. प्रश्न क्रमांक 4. शिवाजी महाराजांच्या मातोश्रींचं नाव काय होतं? ए तुळजाबाई, बी सौदामिनी, सी राधाबाई, डी जिजामाता. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जिजामाता. प्रश्न क्रमांक 5. शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? ए समर्थ रामदास, बी संत तुकाराम, सी तानाजी मालुसरे, डी रामशास्त्री. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए समर्थ रामदास. प्रश्न क्रमांक 6. शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? ए रायगड, बी लोहगड, सी तोरणा, डी पुरंदर. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी तोरणा. प्रश्न क्रमांक 7. अफजल खानाचा वध कोठे झाला? ए रायगड, बी प्रतापगड, सी सिंहगड, डी लोहगड. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्रतापगड. प्रश्न क्रमांक 8. शिवाजी महाराजांनी आरमार उभारले त्यामागील मुख्य कारण काय होते? ए दुर्ग बांधणी, बी शत्रूंशी संवाद, सी सागरी सुरक्षा, डी कर गोळा करणे. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सागरी सुरक्षा. प्रश्न क्रमांक 9. शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कोठे झाले? ए रायगड, बी प्रतापगड, सी सिंहगड, डी शिवनेरी. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए रायगड. प्रश्न क्रमांक 10. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? ए 1662, बी 1670, सी 1680, डी 1674. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 1674. प्रश्न क्रमांक 11. राज्याभिषेकासाठी कोणत्या ब्राह्मणाला आमंत्रित केले? ए रामशास्त्री, बी गगाभट्ट, सी चांद्रभान पंडित, डी एकनाथ. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गगाभट्ट. प्रश्न क्रमांक 12. शिवाजी महाराजांना औरंगजेबाने कोणत्या किल्ल्यावर कैद केले? ए ग्वाल्हेर किल्ला, बी दिल्ली दरबार, सी आग्रा किल्ला, डी लाहोर किल्ला. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी आग्रा किल्ला. प्रश्न क्रमांक 13. शिवाजी महाराज कोणत्या किल्ल्यावरून निसटले? ए आग्रा, बी सिंहगड, सी रायगड, डी शिवनेरी. तुमचे योग्य उत्तर आहे
ऑप्शन नंबर ए आग्रा। प्रश्न क्रमांक 14, तानाजी मालुसरे कोणत्या युद्धात शहीद झाले? ए पुरंदर युद्ध, बी कोल्हापूर युद्ध, सी रायगड युद्ध, डी सिंहगड युद्ध। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सिंहगड युद्ध। प्रश्न क्रमांक 15, सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? ए कोंढाणा, बी रोहिणा, सी प्रतापगड, डी शिवगड। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कोंढाणा। प्रश्न क्रमांक 16, शिवाजी महाराजांनी राज्यकारभारासाठी कोणती प्रणाली सुरू केली होती? ए पंचायती राज, बी अष्टप्रधान मंडळ, सी वतनदारी, डी महसूल व्यवस्था। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अष्टप्रधान मंडळ। प्रश्न क्रमांक 17, शिवाजी महाराजांनी कोणत्या मुघल सरदाराचा पराभव केला होता? ए शाहिस्ता बेग, बी मिर्झा राजा जयसिंग, सी दिलेर खान, डी शाइस्ता खान। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी शाइस्ता खान। प्रश्न क्रमांक 18, शाइस्ता खानाची बोट कोणत्या ठिकाणी छाटली गेली होती? ए पुणे, बी लाल महाल, सी औरंगाबाद, डी रायगड। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लाल महाल। प्रश्न क्रमांक 20, शिवाजी महाराजांनी कोणती चलन व्यवस्था सुरू केली होती? ए होन, बी सुवर्ण मुद्रा, सी शिवराई, डी पान। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी शिवराई। प्रश्न क्रमांक 21, शिवाजी महाराजांचा पुत्र कोण होता? ए संभाजी महाराज, बी शहाजी महाराज, सी राजाराम महाराज, डी शहाजीराव। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए संभाजी महाराज। प्रश्न क्रमांक 22, शिवाजी महाराजांनी कोणत्या सत्तेला आव्हान दिले? ए पोर्तुगीज, बी इंग्रज सत्ता, सी व्यापारी, डी मुघल साम्राज्य। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी मुघल साम्राज्य। प्रश्न क्रमांक 23, शिवाजी महाराजांचे प्रमुख आरमार अधिकारी कोण होते? ए तानाजी मालुसरे, बी कान्होजी आंग्रे, सी नेताजी पालकर, डी बाजीप्रभू देशपांडे। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कान्होजी आंग्रे। प्रश्न क्रमांक 24, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काय उपाधी देण्यात आली? ए छत्रपती, बी महाराजाधिराज, सी हिंदवी स्वराज्यनायक, डी श्रीमंत। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए छत्रपती। प्रश्न क्रमांक 25, शिवाजी महाराजांच्या सैन्यातील वीर मराठा कोण होते ज्यांनी गनिमी कावा वापरला? ए येसाजी कंक, बी बाजीप्रभू देशपांडे, सी नेताजी पालकर, डी तानाजी मालुसरे। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी नेताजी पालकर। प्रश्न क्रमांक 26, शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक का म्हणतात? ए त्यांनी शत्रूंना दया दाखवली, बी त्यांनी मुघलांना हरवले, सी त्यांनी इंग्रजांशी लढले, डी त्यांनी स्वराज्य स्थापन केले।
तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, त्यांनी स्वराज्य स्थापन केले. प्रश्न क्रमांक 27. शिवाजी महाराजांच्या दरबारात कोण वित्तमंत्री होते? ये मोरोपंत पिंगळे, बी नीलकंठ मुजुमदार, सी रामचंद्र पंत, डी अण्णाजी दत्तो. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, अण्णाजी दत्तो. प्रश्न क्रमांक 28. शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात किती किल्ले जिंकले? ये 60, बी 80, सी 160, डी 120. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 160. प्रश्न क्रमांक 29. शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे वर्ष कोणते? ये 1680, बी 1674, सी 1682, डी 1685. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये 1680. प्रश्न क्रमांक 30. शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ कुठे आहे? ये सिंहगड, बी रायगड, सी प्रतापगड, डी जंजिरा. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, रायगड. प्रश्न क्रमांक 31. कोल्हापूरच्या लढाईत शिवाजी महाराजांनी कोणाचा पराभव केला होता? ये शाइस्ता खान, बी अफजल खान, सी मिर्झा राजा जयसिंग, डी इनायत खान. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, इनायत खान. प्रश्न क्रमांक 32. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले ते कोणाच्या मदतीने? ये रामसिंग, बी जयसिंग, सी मदारी मेहतर, डी हिरोजी फर्जंद. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, मदारी मेहतर. प्रश्न क्रमांक 33. गड आला पण सिंह गेला हे वाक्य कोणत्या युद्धाशी संबंधित आहे? ये सिंहगड युद्ध, बी पुरंदर युद्ध, सी प्रतापगड युद्ध, डी रायगड युद्ध. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये, सिंहगड युद्ध. प्रश्न क्रमांक 34. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ कोठे घेतली होती? ये रायरेश्वर, बी शिवनेरी, सी रायगड, डी तोरणा. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये, रायरेश्वर. प्रश्न क्रमांक 35. शिवाजी महाराजांचे पहिले लष्करी कारस्थान कोणत्या किल्ल्यावर होते? ये लोहगड, बी राजगड, सी पुरंदर, डी तोरणा. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, तोरणा. प्रश्न क्रमांक 36. राज्याभिषेक सोहळ्यात शिवाजी महाराजांना कोणती उपाधी मिळाली? ये श्रीमंत, बी महाराजाधिराज, सी छत्रपती, डी हिंदू सम्राट. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, छत्रपती. प्रश्न क्रमांक 37. शिवाजी महाराजांच्या राज्यात सैन्य प्रमुख कोण होते? ये तानाजी मालुसरे, बी हंबीरराव मोहिते, सी नेताजी पालकर, डी येसाजी कंक. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, हंबीरराव मोहिते. प्रश्न क्रमांक 38. शिवाजी महाराजांचे धनाध्यक्ष म्हणजेच अर्थमंत्री कोण होते? ये अण्णाजी दत्तो, बी मोरोपंत पिंगळे, सी रामचंद्र पंत, डी नीलकंठ रावजी.
तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अण्णाजी दत्तो। प्रश्न क्रमांक 39, शिवाजी महाराजांनी कोणत्या ठिकाणी शाहिस्ता खानावर अचानक हल्ला केला? ए सिंहगड, बी आग्रा, सी लाल महाल, डी पुरंदर। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी लाल महाल। प्रश्न क्रमांक 40, शिवाजी महाराजांचे नंतरचे राज्य प्रमुख कोण होते? ए ताराबाई, बी शाहू महाराज, सी राजाराम महाराज, डी संभाजी महाराज। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी संभाजी महाराज। प्रश्न क्रमांक 41, शिवाजी महाराजांनी सुरतवर हल्ला केला तो कोणत्या वर्षी? ए 1662, बी 1664, सी 1670, डी 1672। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1664। प्रश्न क्रमांक 42, शिवाजी महाराजांनी कोणत्या सागरी किल्ल्याचे बांधकाम केले? ए जंजिरा, बी विजयदुर्ग, सी सिंधुदुर्ग, डी वासई। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सिंधुदुर्ग। प्रश्न क्रमांक 43, शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता? ए कान्होजी आंग्रे, बी नेताजी पालकर, सी रामचंद्र पंत, डी हंबीर राव। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कान्होजी आंग्रे। प्रश्न क्रमांक 44, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांना कैद कोणी केले? ए मिर्झा राजा जयसिंग, बी शाइस्ता खान, सी औरंगजेब, डी दिलेर खान। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी औरंगजेब। प्रश्न क्रमांक 45, शिवाजी महाराजांची राजधानी कोणती होती? ए पुरंदर, बी सिंहगड, सी रायगड, डी प्रतापगड। या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट मध्ये टाइप करून सांगायचे आहे। प्रश्न क्रमांक 46, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोड्याचे नाव काय होते? ए जगदंब, बी मल्हारी, सी तुंबड, डी चेतक। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जगदंब। लोककथांनुसार जगदंब, मल्हारी, तुंबड। तुम्हाला काय वाटतं? छत्रपती शिवाजी महाराजांचा घोडा चेतक होता का? चेतक कोण होता? चेतक हा महाराणा प्रताप यांचा अतिशय वीर, निष्ठावान आणि धाडसी घोडा होता। हल्दीघाटीच्या युद्धात चेतकाने महाराणा प्रतापाचा जीव वाचवण्यासाठी अपार पराक्रम केला होता। गंभीर जखमी असूनही तो महाराणाला घेऊन नाल्यावरून उडी मारून गेला आणि शेवटी शहीद झाला। मग शिवाजी महाराजांचे घोडे कोणते? शिवाजी महाराजांचे घोडे हे अनेक होते आणि लोककथांनुसार त्यांच्या काही घोड्यांची नावे जगदंब, मल्हारी, तुंबड, बडशाही। यामध्ये जगदंब हे नाव सर्वाधिक प्रसिद्ध आहे। व्हिडिओ आवडला, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।